पाहू शकता गावदेवी खरबई संघ खेळतोय आणि शिरगाव संघ खेळतोय। वरिष्ठ मान्यवर ज्येष्ठ नागरिक आपण नंतर आला असेल तर आपण मंचावरती या। याच दरम्यान तुम्ही पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मार्द माससाठी एक चांगली कॅप देण्यात आली आहे त्यांची खरवे गावचे उद्योजक समाजसेवक लेजंड खेळाडू देवदासजी भगवान भगत साहेब यांचे इथे मात्र शुभागमन झाले। विनंती आहे आपण मंचावरती या। त्यांच्या साथीने राजेशजी पुटाणे आपणास विनंती आपण देखील मंचावरती या। उल्हाजी जमदरे साहेब आपणास विनंती आपण देखील मंचावरती या। आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। भाऊ आपली जागा तिथे नाहीये आपण मंचावरती या। उल्हाजी जमदरे साहेब आपणास विनंती आपण मंचावरती या। संतोषजी जमदरे साहेब आणि महेशजी फुटाणे साहेब आपणास विनंती आपणही मंचावरती या। दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर पंढरीनाथजी मिनमिने काका आपणास देखील विनंती आपणही मंचावरती या। आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। भाऊ बघा पुन्हा एकदा विनंती करतो संतोषजी जमदरे देवदासजी भगत उल्हासजी जमदरे महेशजी फुटाणे आपणास विनंती आपण मंचावरती या। राजेशजी फुटाणे आपणास विनंती आपण देखील मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। भरपूर चांगली स्पर्धा मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय। खरं तर आमचे निलेशजी कालेकर यांचे इथे मात्र शुभागमन झाले त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत। 4 दिवस रंगणारी स्पर्धा 32 संघाचा समावेश तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। कालच्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ इथे खेळले आणि प्रदेश 11 गावदेवी क्रिकेट संघ अंजूर संघ पुढे सरकला। आज देखील बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 संघ तुम्हाला खेळताना दिसतील। खरं तर संघटनेचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब, उपाध्यक्ष संतोषजी मात्रे, दिलीपजी बैकर, त्याचबरोबर खजिनदार सचिनजी दलाल, कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर, सदस्य धनराजजी मात्रे असतील, तदनंतर आमचे कल्पेशजी भोसले असतील, निलेशजी मराठे असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। भरपूर चांगली स्पर्धा मित्रांनो। खरं तर 4 दिवस तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळेल। खरवेचे ऐतिहासिक मैदान केडीएमसी ग्राउंड खरवे ग्राउंड तुम्ही पाहता आणि या मैदानावरती तुम्हाला हा दैदीप्यमान सोहळा पाहायला मिळतो। चला सामन्याला सुरुवात करा। 3 ऑफिशियल पंच तुम्हाला आज पाहायला मिळतील। मेन पंचाच्या भूमिकेत कल्याणची आन बान शान फिरोज खान सर, त्यांच्या साथीने निरंजन सावंत सर आणि बदलापूरचे नामांकित पंच आपण पाहताय अजित निकम सर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान आपले वरिष्ठ मान्यवर मुख्य व्यासपीठावर येत असताना खरं तर उल्हाजी जमदरे साहेब, त्यांच्या साथीने देवदासजी भगत साहेब आणि बंधू राऊत साहेब जे कासगावचे उद्योजक आहेत त्यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। सामन्याला सुरुवात होईल। खरं तर दोन्ही संघ सकाळच्या सत्रामध्ये इथे वेळेवरती उपस्थित झाले, त्यांचा आम्ही आभारी आहोत। या दरम्यान आमचे जवळचे मित्र याच गावातील धम्मदीप खिलारे यांचं इथे मात्र शुभागमन झाले, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। या पण मंचावरती स्वागत आहे आपलं। खरबई मैदान म्हटलं की ते तुम्हाला नेहमीच प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळेल आणि पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतील। आमचे साथी स्कोरर दीपेश मराठे यांचे इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। निलेशजी मराठे असतील, पंकजजी भोले असतील, कुमार नवले, प्रशांत भोईर, नरेंद्र माळी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पंकज नवले असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा। सामना सुरू होत आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन रोशनजी संते सरांचा आवाज ऐकूया आपण याच्या पहिल्या सत्रामध्ये। धन्यवाद। थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर, थँक्यू सो मच मॅडी। सामना सुरू होत आहे शिरगाव विपक्ष गावदेवी खरवई या दोन टीम मध्ये। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू स्विंग या नामे चांगली गोलंदाजी, गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये
हेमंत, स्ट्रायकिंगला फलंदाज गौरव आहेत, जी रन मशीन आहे खरवई या टीमची. गौरव आणि बादल ही जोडी आपण पाहतोय. गौरव म्हात्रे ऑन स्ट्राइक. यावेळी ड्राईव्ह केलंय, सॉफ्ट हँडने खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतोय. गावदेवी खरवई या टीमची धावसंख्या आहे बिनबाधक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय आणि पहिला धक्का लागलाय गावदेवी खरवई या संघाला. फलंदाज बादल, बॅक टू द पवेलियन. याच दरम्यान विष्णूजी शिंगटे आणि संतोषजी जमदरे यांचा देखील शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली आहे. ग्रामस्थ मंडळ मानकिवली, खरवई आणि जोवेली या तिन्ही गावचे वरिष्ठ मान्यवर आपण जर आला असेल तर आपण मंचावरती या, कारण भव्य दिवस स्पर्धा. खरं तर याच तिन्ही गावांच्या माध्यमातून 8 तारखेला आई एकविरा मातेचा पालखी सोहळा देखील आपण पाहतोय. यस रोशन सर. न्यू बॅट्समन येतोय समीर तिसऱ्या क्रमांकावरती. गौरव म्हात्रे आणि समीर ही जोडी मैदानावरती आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. यावेळी फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलंय, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय समीरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग आपण पाहतोय. बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच करतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 1-6 अशी संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. गावदेवी खरवई विपक्ष आपण पाहतोय जय भवानी शिरगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत मिडॉनला, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत दोन्ही फलंदाज. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या गावदेवी खरवई या टीमची 1-7. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू सो मच. 5 षटकांचा सामना आहे आणि एक नवीन संकल्पना आपण पाहतोय. 5 गोलंदाज, 5 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. एक चांगली संकल्पना आहे. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2024 नवीन वर्ष आहे आणि या नवीन वर्षामध्ये एक नाविन्य आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. संघाने केदात गोलंदाजी करण्यासाठी ड्राईव्ह केलं होतं. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली कारण की सकाळचं हे सत्र आहे. थंड ही खेळपट्टी आहे आणि थंड हे वातावरण. सागर
हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे राईज झालं आणि बॅट्समनला सरप्राईज केलं या चेंडूवरती. येतोय हा डॉट बॉल. अजित निकम सर आहेत मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच फिरोज खान सर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे परंतु अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. 1 फॉर द ओव्हर हा इशारा येतोय गोलंदाज सागर साठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1-9. चांगली सुरुवात केली आहे गावदेवी खरवई या टीमने या मॅच मध्ये. देवीदासजी भगत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये स्लॉक स्वीप भिडकावून दिलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सो मच. आपल्या व्यासपीठावरती देवीदासजी भगत साहेब उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि खरवई या टीमचे आधारस्तंभ आहेत. एक लेजंड क्रिकेटर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी सागर करतोय या षटकामध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 1-15. उमसाई MTC च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1-16. 5 षटकांचा सामना आहे. गौरवला माहिती आहे 5 षटकांसाठी 5 गोलंदाज आहेत. खरवई टीमची रन मशीन गौरव ऑन स्ट्राइक. यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22. चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये गावदेवी खरवई संघाने. या सीझनची देखील खूप चांगली सुरुवात केली आहे. चिंचपाडाच्या स्पर्धेमध्ये 22 एकर कोला मैदानावरती नक्कीच खरवई संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. तोच खरवई संघ इन्फॉर्म संघ आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय जय भवानी शिरगाव संघ. बदलापूर विभागातील हे 2 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. प्रत्येक दिवशी 8 संघ. गोलंदाज मयूर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या सोबत आज मॅडी आहेत. व्हॉइस ऑफ जोवेली, व्हॉइस ऑफ बदलापूर आणि राहुल चव्हाण सर देखील आहेत. खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे राहुल चव्हाण सरांच्या खांद्यावरती या स्पर्धेची. गौरवच्या बॅट मधून एक षटकार आलाय. खूप चांगल्या फॉर्म मध्ये गावदेवी खरवई संघ आहे. धावसंख्या 23. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज मयूर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत गोलंदाज मयूर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. राऊंड विकेटने आले होते. त्यानंतर नक्कीच सबमरीन डिलिव्हरी अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला होता गौरवने.
आणि येतोय हा डॉट बॉल. यावेळी फुलर लेनचा चेंडू होता, त्याला ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती. सेन्सिबल बॅटिंग करतोय फलंदाज गौरव. करंगी समीर देखील 7 चेंडू आणि 13 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या आहे 24. यावेळी सुरेख गोलंदाजी, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतोय गोलंदाज मयूर. या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक लाईन वरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय हा गोलंदाज मयूर. 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू आहे, स्विचिट, आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आहे 28. 28 धावा. खूप चांगली सुरुवात केली आहे, खूप चांगली पार्टनरशिप समीर आणि गौरव मध्ये. कारण की पहिला फलंदाज फार लवकर गमावला होता गावदेवी खरवई या टीमने आणि त्यानंतर समीर आणि गौरवच्या माध्यमातून खूप चांगली पार्टनरशिप. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 1/28. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्या स्क्रीनवरती देवराजजी भगत साहेब आहेत. खरवई गावचे समाजसेवक, उद्योजक, अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. प्रत्येक समालोचकावरती नेहमीच प्रेम राहिलंय. देवदासजी भगत साहेब आपल्या स्क्रीनवरती आहेत. धावसंख्या आहे 28 धावा. खऱ्या अर्थाने गावदेवी खरवई या टीमचे ते आधारस्तंभ आहेत. एक लेजंड क्रिकेटर नक्कीच खरवई या संघाचे. 12 चेंडू शिल्लक आहेत. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ऑन साइड ला शॉर्ट ऑन पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. चौथ्या षटकामध्ये येतात गोलंदाज अंशुल आणि अंशुलचं स्वागत केलंय षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज गौरव म्हात्रे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, गावदेवी खरवई या टीमची रन मशीन आहे. धावसंख्या 34. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्लिअर केलं होतं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. सकाळचं हे सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये 55 ते 60 धावा बनवावे लागतील.
खरवे गावचे समाजसेवक राजेश शिंगटे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टच चेंडू होता, त्या फुल टच चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. मिळते एक धाव या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. 1:37 धावा धावफलकावरती. विकेट भरपूर आहेत खरवई टीमच्या खात्यामध्ये, परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाज अंशुल पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. गुड लेन स्पोर्टून अतिरिक्त बाउन्स मिळाला या चेंडूला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 37 धावा. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अंशुलने या षटकामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, व्ही शेप मध्ये खेळतायत. सागर आहेत डीप मध्ये. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक. 5 षटकांचा सामना आहे. 55 ते 60 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये खरवई संघाला, कारण की शिरगाव टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. यावी ड्राइव्ह केलाय. लॉफ्टेड कव्हरचा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल डीप. एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे गावदेवी खरवई या टीमची 1:42. सो मच. नवीन गोलंदाज अनिकेत येत आहेत या अंतिम षटकामध्ये. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज समीर. अपीश खेळत आहेत. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. क्रिकेट मधील सेफ फटका, क्रिकेट मधील देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 46. हाफ ट्रॅकर आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. बोट विखुरली होती. चेंज ऑफ पेस आपण पाहिला. खूप आधीच खेळले. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिला आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहेत. समीर खेळतोय वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती आणि गौरव खेळतोय वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती. फुल टॉस चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावांची पार्टनरशिप बनवली आहे समीर आणि फलंदाज गौरवने. 1 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला होता बादल. त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे समीर आणि फलंदाज गौरवने.
यावेळी शॉर्ट अंपुल केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. चेंडू खाली राहिला होता तरी देखील खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला. फलंदाज समीरच्या बॅटमध्ये होतो हा चौकार. धावसंख्या 51, 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 51 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक फायटिंग टोटल उभी केली आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे कारण की हे सकाळचं सत्र आहे. ऊन सावलीचं लपंडाव आज सुरू आहे. फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संख्या 57 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. समीर खेळतोय 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. गावदेवी खरवई या संघाने जय भवानी शिरगाव या संघासमोर. गणेश 1 मिनिट थांबायचं फक्त. चला नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विपक्ष ओम कोंडेश्वर बोस. दोन्ही टीमची कॅप्टन यायचं आहे. मानकिवली टीमची कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि बोस संघाला विनंती आपला संघनायक आपण लवकरात लवकर पाठवा कारण घरच्या मैदानावरती आज मानकिवली संघ खेळतो तर सर्व खेळाडू ते उपस्थित आहेत. विनंती आहे शंकर पाटील आपण लवकरात लवकर टॉस साठी या. गणेश थोडासा आवाज दे. ओम कोंडेश्वर बोस टीमची कॅप्टन शंकर पाटील आपणास लवकरात लवकर टॉस साठी आपण या. विनंती आपणास आपण टॉस साठी या. गणेश थोडासा आवाज वाढव. याच दरम्यान आमचे गुरुनाथजी खाडे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा टीम श्री गणेश मानकिवली खेळते नेहमीच त्यांचं योगदान असतो. एक स्वतः लेजंड खेळाडू आहेत आणि आता त्यांच्याच माध्यमातून सातत्याने मानकिवली टीमला ते सपोर्ट करत असतात. गुरुनाथजी खाडे यांचं शुभागमन झालं. हार्दिक मनपूर्वक स्वागत. पाटील आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. आमच्या दिलीप बैकर दादाच्या नावात दम आहे रे. 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 नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला उलगले दुनिया सारी. त्याला उलगले दुनिया सारी. काका गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला उलगले दुनिया सारी. अरे हिरा
धन्यवाद डीजे, धन्यवाद रोशन जी संत. आवाज थोडासा द्या माईकला. ठीक, हॅलो ठीक, हॅलो ठीक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवेली आयोजित जगदीश मोदी चषक 2024 हे पर्व तुम्ही पाहत आहात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 59 धावांचं लक्ष्य पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज निखिल शेंडे आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी पहिला चौकार. तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये 59 धावांचं लक्ष्य. गावदेवी खरवळे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जय भवानी शिरगाव हा संघ आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा निखिल शेंडे तयार. बदलापूर कर्जत हायवे एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर पहिला चेंडू वाईड आला. नक्कीच आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत असताना. त्यानंतर आलेला चौकार कव्हरच्या दिशेने आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते निखिल शेंडेजी. स्ट्राईक एंडला सागर. तर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो फिरोज खान सर कल्याणची आन पान शान. और दुसऱ्या बाजूला बदलापूरचे एक नामवंत पंच अजितजी निकम सर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. पहिले षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दिली आहे. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप बॅकवर पॉइंटला. धावा आणखीन मिळतील 4. पूर्णपणे पॉवर प्लेचा वापर करत असताना इनफिल्डला क्लिअर केले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय. ग्रामीण क्रिकेट बदलापूर संलग्न वांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा खऱ्या अर्थाने तुमच्या आवडीची स्पर्धा जगदीश मोदी चषक 2024 सर्वांच्या घराघरात मनामनात पोहोचलेली स्पर्धा आपण पाहतोय. तमाम बदलापूरकरांच्या स्वप्नातील स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस सागर इरमाली सेट ऑन फायर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक ऑन द टॉस उभे राहिले. फटका दर्जेदार पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने बॉल सीमा पार. दिलीप शेठ बैकर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलग चौकारांचा पण पाहतोय. बडीमार होत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी जणू काय धावांचा बनबा पेटवला जातोय. 59 धावांचं लक्ष आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत की येणाऱ्या 5 षटकामध्ये 11.80च्या गतीने इथे धावसंख्या बनवायची आहे. पाहावं लागेल. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. पंच सहमत नाही आहेत. अगदी आपण पाहतो बॉडीवरती चेंडू जरूर बदलला परंतु इथे टीम खरवई संघ उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. आणि या दरम्यान हा डॉट बॉल. गोलंदाजी भरपूर चांगली आपण पाहतो. सध्याच्या घडीला आवर्जून रोशन संते सरांनी सांगितलंय की खरवई संघ भन्नाट फॉर्म मध्ये संघ. 22 एकर कोला चिंचपाडा या मैदानावरती आपण जर पाहिलं असेल तर काय प्रचंड वेगाने फलंदाजी केली. इथे देखील 58 धावा बनवण्यात आल्या आणि 59 धावांचं एक भलं मोठं टार्गेट या 5 षटकामध्ये ठेवला. तर वड कॅच कार्बन कमाल कॅच या वेळेस आपण पाहतोय. कल्पित जमदार आपण पाहतोय फर्स्ट ट्रिपला. अगदी आपण पाहतोय शॉट थर्ड मॅनला टिपली गेली असेल. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. पहिला धक्का लागत असताना टीम शिरगाव संघाला. साहेब आपणास विनंती आपण आपला शुभ असतो आम्ही टॉस करतोय. खर तर 2 ताकदवर टीम हे बॅटल तुम्हाला नेहमीच चांगला रंगताना दिसतो. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली तर दुसऱ्या बाजूला ओम कोंडेश्वर बोज या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना. देवदाजी भगत साहेब ते मात्र उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत.
आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेलचा कॉल आणि आला हेड आणि आता टॉस इथे जिंकलाय टीम बहुत संघाने निर्णय काढवायचा आहे. गोलंदाजी करू. थँक्यू सो मच. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण लगेच जाऊया. खर तर मॅचच्या दिशेने जोडले जातील माहिती धुळे सर. धन्यवाद. 13 धावा धावफलकामध्ये आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने धावसंख्येला खिंडार पडण्याचं काम शेवटच्या क्षणाला निखिल शेंडेने केलंय. काय जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला. 500 रुपयाचं पारितोषिक त्या झेलसाठी आदरणीय देवीदासजी भगत साहेब यांच्या वतीने. आणि मॅच जर जिंकली तर नक्कीच आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी ऍड होईल असे आपण पाहतो. आमच्या मंचावरती एक दानशूर व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने खरवे गावचे समाजसेवक, तुम्हाला सर्वांवरती लाडके प्रेम करणारे आमचे देवीदासजी भगत साहेब. 13 धावा धावफलकामध्ये 24 बॉल. आता 46 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज सज्ज होतात बादल सबारे. सागर इरमाळीची महत्वाची विकेट आपण पाहतो. या बॅचची गोल्डन विकेट होती. सामना अतिशय तुल्यबल तुम्हाला पाहायला मिळेल. चित्त थरारक सामना होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण निमित्त फक्त एकच आहे. जगदीश मोदी चषक 2024 हा थरार तुम्ही पाहतायत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट अंपायरच्या मधोमध बॉल चालला भन्नाट वेगाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तोपर्यंत डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होती. 24 बॉल 46 इक्वेशन या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. काल देखील तुम्हाला असेच सामने अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत पाहायला मिळाले. तशीच अपेक्षा आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी या बेल्ट मधील हे संघ तुम्ही पाहणार आहात. यावेळेस सूप केला बॉल चालला पाठीमागे. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय प्रशांत जमदरे पाठीमागे प्रयत्न करतात, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला हुलकावणी देत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा देऊन जाईल टीम शिरगाव संघाला 4. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी स्क्रीन वरती. नक्कीच चेंडू पडल्यानंतर फक्त दिशा दिली, हुक करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे आपण पाहतो फटका सजवण्यात आला आणि त्यानंतर दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धावा इथे मिळतील शिरगाव टीमला. सागर इरमाळी बाद झाल्यानंतर आपण पाहतो किती प्रेशर होतं आणि तो कुठेतरी प्रेशर रिलीज करत असताना फलंदाज प्रथमेश चांगले बॅटिंग करतात. अगदी आपण पाहतोय शॉर्ट मीटिंग घेण्यासाठी भाग पाडले टीम खरवई संघाला. धावा संख्या 17 वरती जाऊन पोहोचले. 59चं लक्ष्य आणि अगदी आपण पाहतोय प्रत्येक बॉल गणित तुम्हाला वेगळं समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज बादल ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक येतात. वेल जज. यावेळेस दिनेश वाघ होते. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय बॉल हातातून निसटलाय. जणू काही चटका लागला असेल, परंतु अडवण्याचा प्रयत्न झाला नाहीये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. आणखीन एक दर्जेदार सलग दुसरा चौका. इथे सलग 2 चौकार आले. दिनेश वाघचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल त्याला गॅदर करता आला नाहीये आणि आपण पाहतो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. आणखी 4 धावा मिळतात. धावा संख्येला प्रचंड वेग येतोय. अगदी आपण पाहिलं तर 21 धावा आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न होता. अजिजी निकम सर तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. हेच कॉल देत असताना की 2 चेंडू आता या षटकातील बॅलन्स आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 21 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 5 मध्ये रंगतता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण खरवई संघ म्हटला ना तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यांच्याकडे, अचूकता भेदकता त्यांच्याकडे आणि ते दाखवत असताना व्हेरिएशन आपण पाहतोय बादल सवारे. बॉलिंग ट्रॅक वरती असताना आपण पाहतोय चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन जरूर केलंय आणि अगदी आपण पाहतोय संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. फलंदाज प्रथमेशला अचंबित करून बॉल चाललाय अष्टरक्षकाच्या हातामध्ये. दुसरं षटक चालू आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या अगोदर दिनेश वाघने केलं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, परंतु हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी आता बादल सवारी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न नटराज स्टाईलने. इथे तुषार जमदारे नो मिस्टेक. अगदी आपण पाहतोय डाऊन दी बॉल येत असताना टिपली गेली असेल, फलंदाज होतो फेल. आणखीन एकदा कलाकार असताना टीम जय भवानी शिरगाव संघाला फलंदाज बाद.
18 बॉल आणि आता 38ची गरज आहे. बाश तुम्हाला शेवटच्या मुवमेंट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत अतिशय तुल्यबल पाहायला मिळेल. अतिशय सुंदर सामना आपण पाहतोय. चांगली स्पर्धा या विभागातून अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा गेली 2 ते 3 महिन्यापासून चालू आहे. जणू काही या सीझनच्या हंगामापासून आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून या स्पर्धेची चर्चा चालू होती आणि ती स्पर्धा अखेर आपल्याला नवीन वर्षात आपल्या भेटीला आलेली आहे. जगदीश स्मृती चषक 2024 हे शानदार पर्व तुम्ही पाहताय आणि तुम्ही आम्ही सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार आहोत. येणाऱ्या 18 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. महत्वाची एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लक्षात असू द्या, आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत, आपला 12वा खेळाडू देखील कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये असावा. शूज देखील त्याला कंपल्सरी आहेत. मग तो घरचा मानकरी संघ जरी असला तर त्या संघाला पेनल्टी लावण्यात येईल 2 धाब्यांची. ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. राजेजी फुटाणे, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. अगदी आपण पाहतो या स्पर्धेला ते लीड करतात, कारण त्यांच्याच गावची स्पर्धा अर्थातच श्री गणेश क्रिकेट संघ माणकेली आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना बॉलच बॅक ड्राईव्ह, बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका अतिशय सुंदर होता. दिनेश येतात. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. गौरव म्हात्रे आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू आहे. गौरवच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये आता स्वतः गौरव म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आदरणीय राजेशजी शिंगटे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आपण या, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. या दरम्यान आमचे कासगावचे आदरणीय बंधू राऊत हे देखील माझा आनंद घेतात. उल्हास शेठ जमदारे, त्यानंतर त्यांच्या समवेत खरवई गावचे समाजसेवक देवीदासजी भगत साहेब या माचा आनंद घेत असताना मनसोक्त आनंद घेणारे आमचे सर्व तमाम लाडके प्रेक्षक यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारे क्रीडांगण तुम्ही पाहत आहात आणि त्याच एंड कडून हे षटक गौरव म्हात्रेचं तिसऱ्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23, जिथे 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल दिशाहीन गोलंदाजी. अवे फ्रॉम बॉडी, चेंडू थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्यात आलाय. ऍज इट इज वाईड बॉल. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय, परंतु अगदी आपण पाहतो दिशा भरकटली आहे ती गोलंदाज गौरव म्हात्रेची. ऍज इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने संघाची धावत संख्या दीपेश आम्हाला सांगतायत 24. यावेळेस ड्राईव्ह करत असताना फटका चांगला होता, परंतु गौरव म्हात्रे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज मिळतात. अगदी आपण पाहतोय कुंदन भोसले स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि या दरम्यान मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने हळूवार पद्धतीने का होईना, परंतु धावसंख्या पुढे सरकती आहे. जिथे आपण पहिला 18 बॉल 38ची गरज होती, तिथे या षटकामध्ये गोलंदाज देखील कमबॅक करतात, फलंदाज देखील अगदी मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न करतात. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय जणू काय वाऱ्याशी वार्तालाप करत डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी क्षेत्ररक्षक होते, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर पाहत बसलेत. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय. बिग हिट षटकार. क्षणी आता धोक्याची घंटा वाजवत असताना फलंदाज कुंदन भोसले. म्हटलं जातं ना 59 धावांचं जरी लक्ष होतं, 2 षटक टीम खरवई संघाच्या नावावरती राहिलेत, परंतु येणारे काही षटक ही शिरगाव संघाच्या नावावरती राहतील का, याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी कुंदन भोसले देत असताना. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये तोच प्रयत्न करत असताना कुंदन भोसले व्ही शेप मध्ये आपण पाहतो लॉंग ऑफ ला फटका. सुंदर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे जितकी आक्रमकता त्याच्याकडे तितका संयम देखील आहे आणि संयमाने बॅटिंग करत असताना स्वतःकडेच त्याला स्ट्राईक ठेवायची आहे. या अनुषंगाने तो जास्तीत जास्त प्रयत्न जरूर करेल, परंतु त्याला सिंगल डबल देखील या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 धावा धावफलकावरती आणि आता विजयासाठी येणारे 13 बॉल 26 ची गरज आहे. गोलंदाज गौरव म्हात्रे.
निर्णायक चेंडू होता यावेळेस आपण पाहतो या षटकातील आणि शेवटच्या बॉलवरती केली मिस्टेक, चूक झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु यावेळेस बादल सबारेकडून झालेली चूक ही चूक होती की घोड चूक ही तुम्हाला येणाऱ्या काही षटकांमध्ये पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आता 25 ची गरज. मुख्य व्यासपीठावरती कारवेगावचे समाजसेवक उद्योजक तुम्ही पाहू शकता. खरं तर त्याचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतो. मी विनंती करेल उल्हासजी जमदरे साहेब आपण आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. मी विनंती करेल आमचे या स्पर्धेचे शिल्पकार खरं तर नरेशजी नवले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण उल्हासजी जमदरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. उल्हासजी जमदरे यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन आपण सन्मानित करतोय. नरेशजी नवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. भरपूर चांगली स्पर्धा मैदानावरती तुम्ही पाहू शकता. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नरेशजी नवले जे उद्योजक आहेत मानखिवली गावचे त्यांच्या शुभ हस्ते आपण उल्हासजी जमदरे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल महाराष्ट्राचं महावस्त्र आणि पुष्पगुच्छ आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊ आपण सन्मानित करतोय. त्यानंतर मी विनंती करेल गुरुनाथजी खाडे आपण आपल्या शुभ हस्ते आपण देवदासजी भगत यांचा शुभ सन्मान करा. खर तर एक लेजंड खेळाडू माझी खेळाडू टीम खरबईचे जेव्हा जेव्हा संघ मैदानावरती खेळत असतो त्यावेळेस मात्र नेहमीच त्यांचा पाठबळ असतो. मी विनंती करेल देवदासजी भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. खरं तर देवदासजी भगत साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तदनंतर मी विनंती करेल बंधू राऊत साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. मी गुरुनाथजी खाडे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण बंधू राऊत यांचा शुभ सन्मान करायचा. यस ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. बाश अतिशय तुल्यबल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनेश वाघ बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर आलेला हा अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो देबा गतीचा बडीम पेसर हा गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर थोडस हातभर वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे देखील आहे. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज होती. आता येणारे 11 बॉल 24 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. चांगली बाच चांगली रंगतदार लढत तुम्ही पाहतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अंशुसाठी आपण पाहतोय. आडव्या बाटने खेळायचं होतं परंतु हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टाळ्यांचा आभास होतोय तो टीम खरवई संघाच्या समर्थकांचा. कारण इथे एक एक डॉट चेंडू फार महत्वाचा आहे. जरी सोन्याचा भाव कमी जास्त होत असला परंतु इथे या क्रिकेट मॅच मध्ये असंच आहे की लाख मोलाची स्पर्धा आहे. एक एक बॉलचा भाव अत्यंत सोन्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न टीम खरवई करते ती शिरगाव संघावरती. राऊंड विकेट ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल आला रडार मध्ये आणि त्याला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता पुन्हा एकदा धाबे धनानलेत टीम खरवई संघाचे. त्यांच्या विरोधात आलाय हा बिग हिट षटकार. करतात अंशुलला माहिती आहे सामना जिंकायचा आहे. अटके पार झेंडा अंबाला देखील या क्रीडानगरीमध्ये गाडायचंय. त्याच अनुषंगाने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत.
हार मंजूर नाहीये जयबाबांनी शिरगाव संघाला, परंतु इथे कर्वे टीमला देखील जिंकणं जरुरी आहे हे सांगत असताना गोलंदाज दिनेश वाघ मैदानाच्या आतमध्ये चांगला कारनामा करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. राऊंड विकेटने सज्ज आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहावा लागेल. अंपायर आमच्याकडे वळतात. इट इज वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू बाहेर निघालाय आणि अगदी आपण पाहिलं तर अतिरिक्त धाव मिळते. एक धाव इथून मात्र त्याचा बिमोडकडे या मॅचचा सुंदररित्या गोलंदाजी करतात, परंतु अगदी आपण पाहतो दिशेपासून थोडेसे बरकडत असताना अंशुलच्या विरोधात लाईन अप्रतिम पाहायला मिळते. दिनेश वाघशी कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये देखील आहे, परंतु अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अंशुल आणि त्याच्या साथीने कुंदन भोसले. या अगोदरच्या षटकामध्ये कुंदन भोसलेच्या बॅटमधून षटकार आला. पूर्णपणे या मॅच मध्ये दिलासाजनक तो फटका होता. जणू काय मॅचला कलाटणी देणारा तो फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर अंशुलने केलेली कमालीची फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जिथे 12 चेंडू 25 ची गरज होती, समीकरणे येणारे 8 बॉल आता 16 ची गरज. कंपल्सरी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. याच अनुषंगाने गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एखाद्या या षटकामध्ये जर मोठा फटका आला तर मात्र मॅच आणखी सोपी होईल टीम शिरगाव संघासाठी. जर 2 चेंडू डॉट आले तर कदाचित करवई संघ देखील या मॅच मध्ये डोकं वर काढेल. गोलंदाज दिनेश वाघ दीपाली पार्क एंड कडून हे षटक तुम्ही पाहताय. स्ट्राईक एंडला कुंदन भोसले. चला जास्त बळ घेऊ नका ही विनंती राहील, कारण दिलेल्या वेळेनुसार प्रत्येकाला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. याच अनुषंगाने प्रयत्न करावे लागतील. अगदी आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा खेळताय. जगदीश मोती चषक 2024 चे पर्व तुम्ही पाहतात. अत्यंत सुंदर स्पर्धा. खरवईचे क्रीडांगण अगदी दुमदुमणारं आहे क्रीडांगण आहे आणि अगदी आपण पाहतो प्रेक्षकांची या ठिकाणी तुफान गर्दी तुम्हाला मैदानाच्या चौथ्या बाजूने पाहायला मिळते. ऍसिडीज ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो ऑन साईडला आपण पाहतोय हा फटका. एक सिंगल धाव तिथे मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजने कंप्लीट करत असताना 2 धावा इथे मिळतात. अगदी प्रत्येक बॉल गणिक हे समीकरण आहे आणि इथून तंत्रशुद्ध बॅटिंग करावी लागेल ती टीम शिरगाव संघाला, कारण मॅच जिंकायचं याच उद्देशाने प्रयत्न करते शिरगाव संघ. बनकट आणि मस्त या तिहेरी संगमाच्या आधारावरती आपण पाहतोय खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तोच क्रिकेट आता टीम शिरगावच्या वतीने पाहायला मिळतो. गोलंदाज राऊंड विकेटने सज्ज आहे. शेवटचा अंतिम बॉल यावेळेस आपण पाहतो दिशा द्यायची होती. चेंडूला डॉट आणि आता आपण पाहतो अंतिम चेंडूवरती डॉट येत असताना शेवट गोड केलाय दिनेश वाघने, परंतु या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण जर विचार केला तर धावाला एकंदरीत 11 आणि आता विजयासाठी येणारे 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. कबड्डीत 2 विकेट्स गमावलेत लवकर शिरगाव टीमने, परंतु प्रयत्न भरपूर चांगले. शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना तुम्हाला चित्त थरारक पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज कोणता वापरावा यासाठी मात्र केलेली मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई यांच्या वतीने घेण्यात आली होती. कॅप्टन आपण पाहतो गौरव म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो आता स्वीट अँड शॉर्ट मीटिंग या ठिकाणी बोलवण्यात आली आणि आता 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स असताना आपण पाहतोय 5वा गोलंदाज कोणता वापरावा याकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केलंय आणि अगदी शेवटच्या क्षणाला गोलंदाज कल्पेश जमदरेला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. 6 चेंडू विजयासाठी 14 ची गरज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती आला. पाहावं लागेल हे षटक अगदी निर्णायक होईल की इथून मात्र शिरगाव संघ अटॅकिंग बॅटिंग करेल. येणारे 6 बॉल 14 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साईडला आपण पाहतोय फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. इथे सेल ड्रॉप दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे खरा फेकी. एकाच बॉल वरती 2 संधी निर्माण झाल्या होत्या. गौरव म्हात्रे फार मोठी चूक. अगदी आपण पाहिलं तर करवई संघाने आज या मॅच मध्ये केलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका कदाचित या स्पर्धेतून त्यांना काढता पाय घ्यावा लागेल.
प्रतिस्पर्धी संघ देखील अटॅक करतो. त्यांना माहिती आहे एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा शिरकाव करण्यासाठी भाग पडेल. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ या मैदानाच्या आतमध्ये आपली विजयाची पताका लहरवेल हे देखील पाहणं गरजेचं. येणारे 5 बॉल 12ची गरज. चांगली गोलंदाजी करतात कल्पित जमदारे. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ऑन साइडला फटका चांगला टर्न केलाय. बॉल चाललाय काव कॉर्नरला. दिनेश होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4 4 4. मॅच रंगते. कधी खरवई संघ तर कधी शिरगाव, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. यासच नावाचं क्रिकेट आणि मैदानाच्या आतमध्ये असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारे हे वातावरण आपण पाहतोय आणि त्या क्लायमेट मध्ये रंगलेला हा सामना चित्तथरारक मॅच आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली आयोजित जगदीश दादा स्मृती चषक 2024चा थरार. येणारे 4 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एखादी विकेट गोलंदाजाला हवी आहे परंतु एखादा मोठा फटका फलंदाजाला हवाय. हेच मैदानाच्या आतमध्ये हे चित्र तुम्ही पाहताय. अतिशय सुंदर सामना रोमहर्षक मॅच पहिल्याच लढतीमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त दिशा दिली आहे. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार फाईन लेगला बीट करून धावा मिळतील 4. का बॅटिंग केल्या खऱ्या अर्थाने आपण पाहतो. 4थ्या क्रमांकावरती तो आला. जरी चेंडू डॉट गेले परंतु हार त्याने मानली नाही आहे. का बॅटिंग करताय. चौकार षटकार दुहेरी धाव या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अद्यापपर्यंत जर विचार केला तर 8 चेंडू 17 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिले या मॅच मध्ये. महत्वाची इनिंग तो साकारत असताना त्याला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये मला जिंकायचंय, मला लढायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये मला हे क्रीडांगण या ट्रॉफीच्या शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचायचंय. याच अनुषंगाने तो बॅटिंग करतोय. येणारे 2 बॉल येणारे 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या मुवमेंट परत हा सामना रंगेल. मी मगाशी सांगितलं कारण दोन्ही संघांना एकमेकांचे डावपे जरूर माहिती आहेत. बदलापूर अंतर्गत करत असताना आपण पाहतोय ऑन साइडला ऑन ड्राइव्ह इथे मात्र करण्याचा प्रयत्न फलंदाज होतोय. बाद अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय आणि आणखीन एक धक्का लागत असताना अंशुलची करी समाप्त. फलंदाज बाद. चार धावांची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर विलाजी बैकर साहेब त्यांच्या साथीनं रघुनाथजी गडगे आणि आमचे पंढरीनाथजी नवले साहेब आणि त्याच्या साथीनं शंकरजी भोईर यांचं शुभागबद्दल हार्दिक मनपूर्वक स्वागत. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतो अंगावरती शहारे आणणारा सामना मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. टीम खरवई आणि शिरगाव संघाच्या वतीने आपण पाहतोय अत्यंत चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचं आपल्याला पाहायला मिळालं. जरी शिरगाव संघ इथे विजय होईल तरी मात्र हरकत नाहीये खरवई संघाला कारण सामन्यामध्ये अगदी चुरस निर्माण केली आहे. 2 बॉल 4ची गरज. एखादा मोठा फटका इथून निर्णायक होता परंतु यावेळेस पाहावं लागेल. बॉल चाललाय अगदी गोळीच्या वेगाने. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार. ऐन मोक्याच्या क्षणी आपण पाहतो धोक्याची घंटा आणि या 4 धावा विजयी चौकार. टीम जय भवानी शिरगाव संघाला आपण पाहतोय आणि ते विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
10वा धावफलकावरती आपण पाहतो जिथे चौकाराने विजय प्रस्थापित केला. काय मॅच होती. जर कदाचित हा चेंडू डॉट विकेट आली असती तर आणखी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली असती. परंतु शेवटच्या क्षणाला अगदी हातातून सामना निसटला. करवई संघ आपण पाहतो. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या चुका त्यांच्याकडून झाल्या, ज्या 2 झेल ड्रॉप झाल्या, तिथून मात्र सामना टर्न झाला, खुला झाला. तो शिरगाव संघासाठी हार्ड लक टीम खरवई आणि विजय संघाचं अभिनंदन करू आपण. टीम जय भवानी शिरगाव संघाने पहिल्या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना हा विजय संपादित केलाय. त्यांचं आपण करूया कौतुक आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच थँक्यू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 9 चेंडू 18 धावांची एक